भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व मतदारसंघ जिंकायचे आहेत आणि त्या रणनीतीचा भाग म्हणून ते शौमिका महाडिक यांना उमेदवारीसुद्धा देऊ शकतात आणि मराठा त्यानिमित्तानं एकवटलेले आहेत। त्यामुळे जातीच्या समीकरणाचा फायदाही सुद्धा शौमिका महाडिकना होऊ शकतो। त्यावेळी अनौपचारिक गप्पांच्या वेळी महादेवराव महाडिक यांनी राजू शेट्टी यांना सांगितले की राजू तू चांगल्या पद्धतीने तयारीला लाग। एका बाजूला आंबेडकर हे महाविकास आघाडीशी चर्चा करतायत असं दिसतंय, परंतु त्यांनी केलेल्या जागांचा दावा आणि महाविकास आघाडीची तयारी हे सगळं पाहिलं तर धरलंय सोडलंय असंच एकूण चाललेलं आहे। पण ते फारसं जमेल असं दिसत नाही, कारण राजू शेट्टीने जर ते हा पाठिंबा नाकारला महाविकास आघाडीचा तर इथं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा एक नवा मुद्दा इथं उपस्थित होणार आहे। त्यामुळे शाहू महाराज उमेदवार असणार का याबद्दलचा बराच मोठा प्रश्न आता संभ्रम निर्माण झालेला आहे। परंतु शाहू महाराजांनी जे काही संकेत दिलेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये ते पाहता ते उमेदवार असेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर राज्याचं राजकारण कमालीचं बदलतंय। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील सर्वच पक्षांकडून अनेक पर्यायांची चाचपणी सुरू आहे। याबद्दल लोकसत्ता वृत्तपत्राचे कोल्हापूरचे विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। शौमिका महाडिक हातकणंगले मतदारसंघातून खासदारकीला उभ्या राहणार अशी चर्चा आहे। यात नेमकं कितपत तथ्य आहे? हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळीची निवडणूक हे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि मागच्या वेळचे त्यांचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यामध्ये प्रामुख्याने होणार हे आता जवळपास स्पष्टच झालेलं आहे। एक चर्चा होत असते की खासदार धैर्यशील माने यांचा लोकसंपर्क कमी आहे, त्यांनी विकासाची कामं केलेली नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी आहे, अशा पद्धतीचे बरेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत। परंतु हे सगळे मुद्दे लक्षात घेता त्यांनी स्वतःच याचं खंडन केलेलं आहे। त्यांच्या मते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कामं करणारा खासदार कोण तर ते मी असा त्यांनी तो दावा केलेला आहे आणि 8,200 कोटी रुपयांची विविध प्रकारची विकास कामे केलेली आहेत, किंबहुना प्रत्येक ग्रामपंचायतीत पोहोचून तिथल्या मस्टरवर सही नोंदवण्यापर्यंत मी तिथं पोचलेला आहे। त्यामुळे विरोधकांची ही सगळा खोडसाळपणा आहे की खासदार दिसत नाहीत, हरवले आहेत, असं ते त्यांनी विरोधकांचे जे मुद्दे होते त्यांनी खंडन केलेलं आहे। त्यामुळे ते पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघात असतील असं चित्र आहे। परंतु याचवेळी त्यांच्याबद्दलचे नाराजीचा मुद्दा लक्षात घेऊन आणखी एक मुद्दे पुढे येतात की कदाचित उमेदवार बदलला जाईल, तर बदलला जाणारा उमेदवार नंतर कोण असणार अशी बरीच नावं सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः इचलकरंजीचे सुरेश हाळवणकर जे भाजपचे उपाध्यक्ष आहेत, प्रदेश उपाध्यक्ष आहेत, तर त्यांनी काही महिन्यांपूर्वी असा दावा केलेला होता की इचलकरंजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा भाजपला मिळाला पाहिजे आणि पाठोपाठ चर्चा सुरू झाली की खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दलची नाराजी लक्षात घेऊन त्यांनी स्वतःचीच व्यूहरचना सुरू केलेली आहे, त्यामुळे ते उमेदवार असतील। त्यानंतर इचलकरंजीचे जे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आवाडे ते आणि त्यांचे जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले सुपुत्र राहुल आवाडे या दोघांच्या हे नावाची चर्चा आहे। त्याचबरोबर आणखी काही नावं आता अलीकडं नव्यानं प्रामुख्याने चर्चेत येतात। त्यामध्ये दोन नावं आहेत। त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे हे नाव ठळकपणे पुढे यायला लागलेलं आहे आणि दुसरं नव्याने जे ठळकपणे नाव पुढे येतं आहे ते आहे शौमिका महाडिक। शौमिका महाडिक ह्या महाडिक कुटुंबातल्या तर आहेतच, परंतु त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळलेली आहे आणि त्या जर या मतदारसंघामध्ये जर आल्या तर एक त्या प्रभावी उमेदवार असतील असं आपल्याला नक्कीपणे म्हणता येईल। परंतु एकूण भाजपचं धोरण पाहता विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप एकूणच परिवार सध्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा परिवारवाद असा एक मुद्दा मांडत आहे आणि मग हा मुद्दा धरला तर कोल्हापूरमध्ये राज्यसभा सदस्य असलेले धनंजय महाडिक आणि हातकणंगलेमध्ये त्यांच्या वहिनी असलेल्या शौमिका महाडिक असे दोन खासदार कोल्हापूरमध्ये असणार का असाही कदाचित मुद्दा येऊ शकतो। पण भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व मतदारसंघ जिंकायचे आहेत आणि त्या रणनीतीचा भाग म्हणून ते शौमिका महाडिक यांना उमेदवारीसुद्धा देऊ शकतात। शौमिका महाडिक ह्या शिरोलीमध्ये राहतात, ते गाव हातकणंगले मतदारसंघात आहे। या मतदारसंघाची महाडिक कुटुंबियांचा मोठा चांगला संपर्क आहे आणि या मतदारसंघामध्ये दोन तालुके आहेत, शिराळा आणि वाळवा, हे सांगली जिल्ह्यात आहेत आणि या दोन तालुक्यामध्ये महाडिकांचं मूळचं गाव तिकडेच आहे, एलूर हे गाव,
आणि तिकडे त्यांचे अमल महाडिक जे माजी आमदार आहेत किंवा खासदार धनंजय महाडिक आहेत, त्यांचे बंधू सम्राट तिकडे राहतात आणि त्यांचंही त्या भागामध्ये चांगलं नेटवर्क आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. आणि दुसरीकडे मराठा उमेदवार, सध्या मराठा आंदोलनाची खूप चर्चा आहे आणि मराठा त्यानिमित्तानं एकवटलेले आहेत. त्यामुळे जातीच्या समीकरणाचा फायदाही सुद्धा शौमिका महाडिकना होऊ शकतो. त्यामुळे त्या एक सक्षम उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये पुढे आल्या तर ते आश्चर्य वाटणार नाही. महाडिक आणि शेट्टी समोरासमोर आल्यास काय होईल? जेव्हा लोकसभेची निवडणूक शौमिका महाडिक आणि राजू शेट्टी कशी होईल हे पाहणंही तितकंच आपल्याला कुतूहल आणि आपल्याला ते सगळ्यांना एक आश्चर्याचं असं लढत पाहायला मिळेल. कारण एका पद्धतीनं बघितलं तर शौमिका महाडिक यांचे सासरे महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टी यांची काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये भेट झालेली होती आणि त्यावेळी अनौपचारिक गप्पांच्या वेळी महादेवराव महाडिक यांनी राजू शेट्टी यांना सांगितलं की राजू, तू चांगल्या पद्धतीने तयारीला लाग, माझ्या आत्तापर्यंत तुला प्रत्येक वेळी मदत झालेली आहे आणि मी तुझ्या पाठीशी राहील. हा जो त्यांचा संवाद होता तो अगदी आपुलकीचा स्वरूपात होता. एकेरीवरून ते बोलले आणि सुरुवातीपासून जर या दोघांचे जर संबंध बघितले तर अनेक वेळा महादेवराव महाडिक यांनी राजू शेट्टी यांना मदत केलेली आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्या दोन कुटुंबांचे चांगले संबंध आहेत त्या दोन कुटुंबातलीच लढत असं ह्याचं स्वरूप तयार होईल आणि ही एक चुरशीची लढत हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राजू शेट्टी नेमकं कोणाकडून लढणार? राजू शेट्टींची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जागा सोडणार यात तथ्य आहे का? हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण जेव्हा असं म्हणतो की या मतदारसंघातला एकमेव निश्चित उमेदवार कोण, तर ते राजू शेट्टी. कारण खासदारांच्याबद्दल उमेदवार बदलणार अशी चर्चा येते. काही मुद्द्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की विनय कोरे उमेदवार असणार, शौमिका महाडिक असणार, आवाडे असणार, हळवणकर असणार, अशी बरीच नावं येतात. म्हणजे ही नावं जरी निश्चित नसली तरी एक नाव मात्र निश्चित आहे, ते राजू शेट्टी यांचं. आणि राजू शेट्टी यांनी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी निवडणुका लढलेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत. पहिल्यांदा ते रिडालोचे उमेदवार होते, त्यावेळी ते जिंकलेले होते. नंतर 2014च्या निवडणुकीमध्ये ते परत एकदा महायुतीच्या माध्यमातून निवडून आलेले होते आणि आत्तापर्यंत त्यांनी 2 वेळा निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये ते धैर्यशील माने यांच्याकडून पराभूत झालेले होते आणि हा पराभवाची सल त्यांना लागलेली आहे आणि ती पुसून काढण्यासाठी ते यावेळी रिंगणात असणार आहेत. पण ते उमेदवार असणार नेमके कोणाचे हा मात्र न सुटलेलं कोडं आजच्या क्षणी ठरलेलं आहे. कारण स्वतः राजू शेट्टी असं सातत्यानं म्हणत आलेत की या निवडणुकीमध्ये मी स्वतंत्र लढणार आणि त्यांचाही एकूण प्रचाराची दिशा पाहिली तर एकला चलो रे अशा पद्धतीनं ते प्रचार करताना दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या सूत्रांना विचारलं की तुमचा उमेदवार कोण असेल, तर त्यांच्याकडून प्रामुख्याने राजू शेट्टी हे आमचे उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे. पण ते शिवसेनेचे ठाकरे गटाचे असणार, काँग्रेसचे असणार की राष्ट्रवादीचे असणार हा एक संभ्रम आहे. पण कदाचित महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देईल आणि राजू शेट्टी त्या पाठिंब्याच्या आधारे उमेदवार असतील असं एक चर्चा आहे. पण आजच्या क्षणीसुद्धा राजू शेट्टी असं सांगत आहेत की मला कोणाचा पाठिंबा नको, मला जी काही निवडणूक लढवायची आहे ती मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर आणि माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या जोरावर मला ती लढायची आहे. त्यामुळं जरी हे महाविकास आघाडीचं दावे जरी सुरू असले की आम्ही राजू शेट्टींना पाठिंबा देणार, तरी ते शेवटच्या क्षणी राजू शेट्टी ते खरोखरच घेणार का किंवा ते टाळून स्वतंत्रपणे राहणार ह्याच्यावर बरंच कारण राहणार आहे. कारण राजू शेट्टीने जर ते हा पाठिंबा नाकारला महाविकास आघाडीचा, तर इथं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा एक नवा मुद्दा इथं उपस्थित होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवारांची चाचपणी किंवा बांधणी या सगळ्याच पातळीवर प्रयत्न करावे लागतील. आणि या दृष्टीनं मग राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील अशी काही नावं पुढे येतात. आणि काही वेळा शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार आहेत सत्यजित पाटील सरडकर, त्यांचंही नाव पुढे येतं. आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचर यांचंही नाव पुढे येतं. परंतु ही नावं पुढे येत असली तर या सगळ्या केवळ शक्यता आहेत. अंतिम काय होणार हे जेव्हा महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल त्याच वेळी याचा उलगडा पूर्णपणे होईल. हातकणंगले मतदारसंघात 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव जास्त होता, तर विधानसभा निवडणुकीत अपक्षांचा प्रभाव जाणवला होता. तर यावेळी त्यांची काय भूमिका असेल?
मागील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा एक ठळक भाग असा होता की मागच्या वेळी बहुजन वंचित आघाडी आहे त्या आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना लाखावर मतं मिळाली होती आणि ही मतं आहेत ती निर्णायक ठरलेली होती आणि या निकालाचा मोठा फटका राजू शेट्टी यांना बसला होता। यावेळी परत एकदा डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका काय राहणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे। एका बाजूला आंबेडकर हे महाविकास आघाडीशी चर्चा करतायत असं दिसतंय, परंतु त्यांनी केलेल्या जागांचा दावा आणि महाविकास आघाडीची तयारी हे सगळं पाहिलं तर धरलंय सोडलंय असंच एकूण चाललेलं आहे, पण ते फारसं जमेल असं दिसत नाही। त्यामुळं परत एकदा आंबेडकर यांच्या उमेदवार इथं असणार, वंचितचा उमेदवार असणार असं दिसतंय आणि याच आठवड्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची इचलकरंजीमध्ये सभाही होते। त्यामुळं पुन्हा या मतदारसंघामध्ये वातावरण निर्मितीचा प्रयत्न आंबेडकर यांनी सुरू केलेला आहे। परंतु एक मागच्या निवडणुकीच्या वेळी जी वंचितच्या एक वारं होतं किंवा त्यांना मिळणारा जो प्रतिसाद होता तो आता पूर्वीसारखा तेवढा प्रभावी राहिला आहे असं दिसत नाही। त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जेव्हा लाखाभर मतं घेतलेली होती तर यावेळी तितकी झेप जाईल असं दिसत नाही। त्यामुळं मागच्या वेळी जरी तो प्रभाव दिसला असला तरी यावेळी तितका प्रभाव दिसेल असं मला तरी वाटत नाही। कोल्हापूरमध्ये मुश्रीफांनी महाराजांना संबोधून असं म्हटलंय की महाराज आम्हाला कोड्यात टाकू नका। काल केम चषकाच्या वेळी सुद्धा शाहू महाराज, मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र दिसले होते। तर नेमके महाराज कोणासोबत आहेत? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे पुन्हा एकदा उमेदवार असणार आहेत। फरक इतकाच असेल की मागच्या वेळी ते एकत्रित शिवसेनेकडून होते, यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ते उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्यांच्या विरोधात उमेदवार कोण हा प्रश्न मात्र आता उमेदवार जाहीर करण्याची वेळ आली तरी अजून सुटत नाही। महाविकास आघाडीकडून एक नाव मात्र ठळकपणे पुढे येते, ते कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज। तर ते महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार हाही संभ्रम आहे, कारण कोल्हापूर मतदारसंघावर ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे आणि आता काँग्रेसकडून शाहू महाराज हेच आमचे उमेदवार असतील असं सांगितलं गेलेलं आहे। किंबहुना काँग्रेसचे जे नेते आहेत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे त्याने असं विधान केलेलं आहे की सरप्राईज चेहरा असेल आणि तो सरप्राईज चेहरा हा शाहू महाराजांच्या रूपाने असेल असं दिसतंय। परंतु शाहू महाराजसुद्धा उमेदवार असणार का याच्याबद्दल विरोधकांकडून सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विशेषतः कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये असंही विधान केलेलं होतं आणि काल एका कार्यक्रमामध्ये ते बोलताना महाराज आम्हाला कोड्यात टाकू नका असंही ते विधान केलेलं होतं। या कार्यक्रमाच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच प्रमुख नेते पण होते। त्यामुळं शाहू महाराज उमेदवार असणार का याबद्दलचा बराच मोठा प्रश्न आता संभ्रम निर्माण झालेला आहे। परंतु शाहू महाराजांनी जे काही संकेत दिलेले आहेत गेल्या काही दिवसामध्ये ते पाहता ते उमेदवार असेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळालं तेव्हा ते म्हणाले हे तुतारी हे शुभचिन्ह आहे आणि ती सगळीकडे वाटेल असं म्हणत त्यांनी उमेदवार असणार असं पहिल्यांदा संकेत दिलेलं होतं। त्यानंतर 2 दिवसापूर्वी त्यांनी असं एकदा म्हटलेलं आहे की तुम्हाला लवकरच एक ब्रेकिंग न्यूज मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं मिळेल। त्यामुळे हे दोन्ही धागे जर लक्षात घेतले तर जवळपास महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तेच असणार। पक्ष कोणता आणि चिन्ह कोणतं हा एक शेवटचा कदाचित मुद्दा राहिलेला आहे, पण ते असणार हे नक्की आहे। त्यामुळे यावेळीची निवडणूक हे खासदार संजय मंडलिक आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये होईल असं दिसत आहे। मंडलिक आणि महाडिक, मुश्रीफ, महाराज हा M4चा पेपर पाटील कसा सोडवणार? कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या एक M फॅक्टर पाहायला मिळतो, म्हणजे उमेदवार संजय मंडलिक, त्यांना पाठिंबा दिलेले किंवा प्रचाराची जबाबदारी घेतलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मागच्या वेळी संजय मंडलिक ज्यांच्याशी लढत झाले होते ते धनंजय महाडिक। सध्या धनंजय महाडिक हे राज्यसभेचे सदस्य आहेत, तेही खासदार आहेत। तर महायुतीने असं ठरवलं की राज्यामध्ये 45हून अधिक जागा मिळवायच्या, त्यामुळं स्वाभाविकच महायुतीचा प्रयत्न असा राहील की कोल्हापूरची सुद्धा जागा जिंकायची। आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तर असं म्हटलेलं आहे की मी हाडाची काडं काढू पण कोल्हापूरचा उमेदवार निवडून आणू। त्यामुळे या निमित्तानं पुन्हा एकदा कधी काळी दुरावलेले मंडलिक आणि मुश्रीफ हे पुन्हा एकदा नातेसंबंध किंवा राजकीय नातेसंबंध जवळ येताना दिसतंय। आणि स्वाभाविकच सध्या पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची मोठी जबाबदारी ही धनंजय महाडिक यांच्यावर आहे
आणि भाजपचे किंबहुना महायुतीचे अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याच्या दृष्टीने त्या हालचाली सुरू आहेत. त्या पाहता मागचे मतभेद विसरून धनंजय महाडिक हे संजय मंडिक यांच्या प्रचारामध्ये राहतील. त्यामुळे ह्या तिघांचा जो यम फॅक्टर दिसतो ह्या निवडणुकीमध्ये तो या अर्थानं प्रभावी दिसतो. तर दुसऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार कोण, तर या निमित्तानं आता सध्या श्रीमंत शाहू महाराज यांचं नाव येतं आणि स्वाभाविकच ही शाहू महाराजांच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी येईल ती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यावर. कारण मागच्या वेळीसुद्धा बघितलं तेव्हासुद्धा आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलं आहे हे टॅगलाईन धरून हे घोषवाक्य घेऊन त्यांनी प्रचाराची राळ उठवलेली होती आणि त्या माध्यमानं संजय मंडिक जरी ते शिवसेनेचे उमेदवार होते तरी त्यांचा विजय मोठ्या बहुमताधिक्यानं होण्याच्या दृष्टीनं सतेज पाटील यांनी जी भूमिका घेतलेली होती ती त्यांच्या दृष्टीनं फायदेशीर ठरली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा एकंदर अनुभव किंवा त्याची प्रचाराची रणनीती आखण्याचा सतेज पाटील यांचा अनुभव बघितला तर तेही पुन्हा शाहू महाराज यांच्या प्रचारामध्ये राहतील किंबहुना त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे जोरकस प्रयत्न राहतील हे सध्या स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे.